Hello, hello. This is the My Artifact episode number 2018. आजची तारीख आहे 1 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:30 झाले. ओके. आज मी सकाळी उठलो 5:15 वाजता. 5 वाजताच उठलो म्हणा. 15 मिनिट थोडस उठायला लागते. येस. त्याच्यानंतर मग मी दात वगैरे घासले, ब्रश वगैरे केला, तोंड धुतलं आणि देन मी गाडी काढली आणि सरळ निघालो. तो यशवंत कॉलेज आहे ना, तो चौक नाही का, गांधी पुतळाचं, तिथे गेलो आणि तिथे मी फोटोज काढले हायपरलॅप्सचे. सो तिथे 2-3 लोकेशनचे मी फोटोज काढून टाकले. ऑलमोस्ट म्हणजे एक होतं ते गांधी पुतळा. ओके. त्यानंतर गांधी पुतळ्याच्या साईडला एक हे आहे हलकासा, तिथे पण गांधी पुतळाच आहे, बट तो पण एक जबरदस्त आहे स्पॉट आहे. तर तिथं पण मी हायपरलॅप्सचे फोटोज काढले. त्यानंतर मग थोडं समोर गेलो, म्हणजे कचेरी किंवा न्यायालयाकडे गेलो ना, तर त्याच्या समोर एक स्टॅच्यू आहे. तिथे एक बाई फळं वेचत आहे. तो स्टॅच्यू इट्स गुड. सो तो पण फोटो काढले. ओके. मी युजली फोटो काढले हायपरलॅप्सचे. याच्यामध्ये काही गलती केली. फर्स्ट ऑफ ऑल, सब्जेक्टच्या जेवढा जास्त क्लोज राहशील, इट वॉज नॉट गुड. हायपरलॅप्सचे व्हिडिओ शूट करत असताना तू नेहमी विचार कर की जेव्हा वॉक स्टेबलाइज करतो ना, तर तेव्हा पुन्हा क्रॉप करतो इमेजेस. तर इट वॉज म्हणजे जे आपल्याला शूट करतो, आपल्याला वाटते का अरे आपण तर पूर्ण इमेज घेतली आहे, पण ऍक्च्युली इट वॉज क्रॉप केल्यानंतर बहुत छोटी इमेज राहते. सो त्यामुळे त्यातलं असं वाया गेलं नाही गेलं. म्हणजे सकाळी घेतलेले सगळे शॉट कामी आले म्हणा, ऑलमोस्ट सगळेच. येस. फक्त यायच्या वेळेस मी रेल्वे स्टेशन वरचा जो गांधी पुतळा आहे ना, तिथे मी काही शूट घेतले. ते दोन्ही क्लिप काहीच कामाच्या नाही आला. येस. कारण मी खूप जास्त जवळून शॉट घेतले ते, आणि त्यामुळे काय झालं की खूप प्रीमियरनी खूप जास्त क्रॉप केलं, आणि त्यामुळे तो जो मी इफेक्ट साठी, म्हणजे जो शॉट घ्यायसाठी तो मी घेतला होता, म्हणजे ज्याच्यासाठी मी ते शॉट घेतला होता, म्हणजे प्रयत्न करत होतो, तो प्रॉपरली बनला नाही. बट तरी मी तो ठेवला. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की हायपरलॅप्सचे जे व्हिडिओज असतात, आपण खूप मेहनत करतो, म्हणजे अर्धा पाऊण घंटा आपण फोटोज वगैरे काढतो, त्याच्यानंतर हार्डली 3 किंवा 4 सेकंडचा व्हिडिओ बनतो. आणि ऍक्च्युली आपलं जे हायपरलॅप्सचा जो व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट करीब 2.5 मिनिटाचा आहे. तर 2.5 मिनिट जरी म्हणले ना, तर ऑलमोस्ट करीब 180 सेकंड. यस. सो इट वॉज लाईक टू मच. 180 सेकंड, 3 मिनिट म्हणजे 180 सेकंड. या सॉरी, 150 म्हणजे 150 सेकंड. येस, 150. सो इट वॉज टू मच. म्हणजे 150 सेकंड साठी आपल्याला किती फोटोज काढावे लागेल ते तर बापरे. येस. वॉटएव्हर. तरी आज सकाळचे सगळे व्हिडिओज कामी आले. त्यानंतर मग मी घरी गेलो, नाश्ता वगैरे केला, जेवण केलं. जेवण केल्यानंतर थोडंसं रिलॅक्स झालो आणि 2 वाजता मी पुन्हा गेलो. माझे काही रिमेनिंग बाकी होते, जसं रेल्वे स्टेशनचा होता, त्यानंतर छत्रपती चौक होता, आंबेडकर चौक होता, त्यानंतर सेवाग्राम होतं. ओके. अजून खूप काही 2-3 स्पॉट्स होते, शास्त्री चौक होता, हे पण स्पॉट्स होते. सो त्या दृष्टिकोनातून पहिले विचार केला की मी रेल्वे स्टेशन आज कव्हर करेन. रेल्वे स्टेशनचे जेवढे काही आहे ना, म्हणजे रेल्वे स्टेशन जवळ आहे, आपल्या जास्त दूर नाही आहे, सो आपण इझिली करू शकतो. तर मी पहिल्या स्पॉटवर तिथे गेलो. तर तिथे गेल्यानंतर तो एक व्यक्ती, तो म्हणे परमिशन वगैरे, सो मग ते काय जमलं नाही. मग मी ऍक्च्युली काय झालं, ऍक्च्युली मी याच्यावर फारसा विचार नाही करत यार. जस्ट लाईक
म्हणजे कसं की कोणी असं म्हणून देते 150 आणा, तुम्हाला परमिशन आहे का वगैरे. अशा वेळेस आर्ग्युमेंट नाही करायचं, निघून जायचं त्यावेळेस. ओके, दुसऱ्या दिवशी आपण सकाळी शूट करू ना, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो तिथून निघालो आणि देन त्याच्यानंतर मग कुठे गेलो मग मी, हा जो नाही का तो ते बाई फळं विकून राहिलेला स्टॅच्यू जो सकाळी शूट केला होता, तो मी एडिट केला होता. तो खूप जास्त झूम, खूप जास्त क्रॉप केला होता. मला वाटलं पुन्हा शूट करू बा आपण, तर मी थोडासा डिस्टन्स वरून शूट केला. बट इट वॉज रिअली रश आवर मध्ये तो जमलाच नाही. आता ते क्लिप वायाच गेली ती. ओके, मग त्यानंतर मग मी गेलो सेवाग्रामला. ओके, सेवाग्रामला गेलो नाही म्हणजे तिथे जात होतो. तिथे एक मेमोरियल आहे गांधीचं तिथे. तर तिथे 1-2 स्टॅच्यूज वगैरे आहे आणि मोठा असा चरखा आहे. ओके, रवींद्रनाथ टागोर यांची एक स्टॅच्यू आहे आणि गांधीजीची एक स्टॅच्यू बनून राहिली आहे. ओके, इट वॉज इन प्रोग्रेसिंग. आणि एक चरखा आहे. तर त्या दोघांचे मी हायपरलॅप्स घेतले आणि इट वॉज रिअली गुड. ओके, या. आणि त्याच्यानंतर मग मी घरी आलो. घरी आलो वॉज लाईक 5 वाजता वगैरे मी घरी आलो. खूप थकलो होतो बहुत जास्त. येस, ऍक्च्युली हायपरलॅप्स मध्ये कसं मी उभं राहून, म्हणजे कसं मी उभं राहून काम करू शकतो किंवा उभं राहून वगैरे चालू शकतो वगैरे, बट इथे कंटिन्यू उभं राहावं लागत आहे. या, आणि इट वॉज लाईक दॅट की सो मच पेन. या, सो त्यामुळे बहुत बेकार वाटते. बट जाऊ दे, इट वॉज गुड. या, म्हणजे थोडस फील झालं वगैरे, थोडस दुखलं वगैरे, काही प्रॉब्लेम नाही. मग मी थोडस आलो, लेटलो, थोडसा फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर मग मी पुन्हा एडिटिंगला बसलो आणि त्यानंतर मग मी जेवढे एडिट केलेले सगळे फुटेजेस मी केले. काही नवीन ट्रिक पण शिकलो. येस, म्हणजे पहिले रिनेम कसं करायचं, मी पहिले एक एक क्लिपला, म्हणजे एक एक इमेजला मी रिनेम करत होतो. तर आता जस्ट क्लिक, टॅब, नंबर, टॅब, नंबर, टॅब, नंबर, टॅब वगैरे याच्यातून आपण इझिली होऊ शकतो. आज मी एक एक्सपेरिमेंट पण केला. आज मी आयफोन सोबत पण शूट केला. आयफोनची क्वालिटी वॉज ऑलवेज बेटर आणि ऑलवेज जबरदस्त राहते. बट प्रॉब्लेम एक आहे की आपण शूट करतो भर उन्हामध्ये, दुपारमध्ये. ओके, त्यामुळे टेम्परेचर वॉज ऑल्सो हाय आणि त्या परिस्थितीमध्ये तो आयफोन आहे तो अजूनच जास्त गरम होतो. टू मच. इवन नोटिफिकेशन येते का तुमचा मोबाईल इज टू मच हॉट, डोंट यूज इट. या, आणि समजा जर मी विदाऊट पॉवर बँक यूज केली ना, तर तो तसा बकबक बॅटरी खतम करते आणि हार्डली 2 मिनिटात खतम बॅटरी. येस, काहीच उरत नाही आणि नोटिफिकेशन सांगत नाही. यस, सरळ स्विच ऑफ. सो हा, जरी त्याची क्वालिटी जरी चांगली आहे बट त्याची बॅटरी वॉज रिअली डाऊन. सो तो कधीही दगा देऊ शकते. तर बेटर आहे आपण त्याला नाही यूज करू. व्हिडिओसाठी पण नाही. येस, जो आपल्यापाशी रेडमी प्रो आहे 5 प्रो, आपण त्याचाच यूज करू. ओके, सो इट वॉज ऑल दिस थिंग्स. येस, आज मी ऑलमोस्ट म्हणजे करीब 1100 फोटोज काढले. 1100 नाही, 900 फोटोज काढले. येस, 900 फोटो पैकी 817 फोटोज कामी आले माझे आणि त्यापैकी रेस्ट ऑफ द फोटोज ते डिलीट झाले किंवा ते काही कामाचे ठरले नाही. ओके, सो इट वॉज गुड. या, म्हणजे आज मी जेवढं काही शिकलो इट वॉज वे मोर प्रोडक्टिव्ह. ओके, आणि टाइमचा खूप चांगला युटिलाइज केला मी. म्हणजे असं कुठं वेस्ट वगैरे नाही गेला. इट वॉज गुड. येस, आणि इट वॉज नाईस. येस, ऍक्च्युली हायपरलॅप्स व्हिडिओ बनवायला बहुत वेळ लागते आणि मला कसं जस्ट लाईक स्टार्टिंगला मी जो हायपरलॅप्स बनवला होता त्याच्यामध्ये मला काहीच माहित नव्हतं की हायपरलॅप कसा बनवायचा. या, जस्ट लाईक मी फक्त फोटोज काढत होतो. बट देन हळूहळू रिअलाइज झालं की ते फोकस पण करावं लागते. मग देन हळूहळू रिअलाइज झालं की सब्जेक्टच्या किती दूर राहायचं आहे. मग हळूहळू रिअलाइज झालं का आपण कशाप्रमाणे शॉट घ्यायचा वगैरे. सो आतापर्यंत ऑलमोस्ट मी करीब 10-12 म्हणजे 10-12 तर हायपरलॅप्स काढलेच असेल. या खूप सारे, म्हणजे सगळेच काउंट केले गेले तर वगैरे. या, सो
येस, पुन्हा एक मला एक नवीन टेक्निक माहित पडली हायपरलॅप शूट करण्याची, आणि इट वॉज वे मोर इझी आणि वे मोर कन्व्हिनियंट अँड लेस टाइम कन्झ्युमिंग. इज दॅट की आपण पहिले कसं आपला फोकस पॉइंट सेट करत होतो. येस, बट आपल्या डीजे ऍप मध्ये एक ऑप्शन आहे ट्रॅक. आपण सब्जेक्टला ट्रॅक करू शकतो. तर व्हाईल फोटो कॅप्चरिंग करताना पण आपण ट्रॅक करू शकतो. हे फीचर मला माहित होतं का व्हिडिओ मोड साठीच आहे बा, बट नाही, हे फोटो मोड साठी पण आहे. सो इट जस्ट लाईक यांनी खूप लवकरात लवकर फोटो म्हणजे ट्रॅक करता, म्हणजे ऑटोमॅटिक ट्रॅक करतो. आपल्याला जस्ट होल्ड करायचा आहे थोडा 1 सेकंड अँड देन कॅप्चर. येस, आयफोन मध्ये खूप चांगल्याने वर्क करते, याच्यामध्ये पण करते म्हणा. मी याचा आउटपुट बघितलाय आज. या जे इंदिरा गांधीचा जो पुतळा आहे ना, तो खूप मस्त शॉट झाला. इट वॉज टू गुड. यस, तो मी ट्रॅकिंगनीच केलाय आणि खूप फटाफट झाला. या म्हणजे जस्ट लाईक मी करीब 130 फोटोज घेतले, आणि 130 फोटोज घ्यायसाठी मला मॅक्स टू मॅक्स 20 मिनिटं लागले. या जास्त वेळ नाही लागला. युजली कसं आहे की अगोदर मला एवढे फोटो म्हणजे 150 जरी फोटोज घ्यायचे असेल ना, तर ऍटलिस्ट मला 1 घंटा लागायचा, ऍटलिस्ट पाऊण किंवा 1 घंटा लागायचा. येस, आता तेच काम माझं म्हणजे करीब अर्ध्या घंट्यात किंवा 20 मिनिटात होऊन जाते. या सो इट वॉज गुड. येस, मला फक्त जस्ट पोझिशन सेट करायची आहे. या सो याच्यामुळे मला फायदा हा होईल की माझी व्हिडिओची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि ऑल्सो माझी क्वालिटी पण वाढेल. ओके, आणि समोर एक प्रकारे माझा एक पोर्टफोलिओ तयार होईल. मी विचार करून राहिलोय की मी स्वतःची एक साईट बनवू बा. एक स्क्वेअर स्पेस नावाची एक साईट आहे, ज्याच्यावर तुम्ही स्वतःची एक डोमेन क्रिएट करू शकता. तर याचा मी चार्ज बघतो किती आहे. तर युजली मला वाटत नाही फ्री साठी जास्त चार्ज असेल बा. इट वॉज नॉट. येस, बट स्वतः जर डोमेन क्रिएट झालं तर आपण ऍज अ पोर्टफोलिओ म्हणून एक स्वतःची साईट दाखवू शकतो की हे आहे. इव्हन स्वतःची काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी पण आपण त्याच्यामध्ये दाखवू शकतो, जे की आपल्यापाशी आहे. यस, युट्यूब व्हिडिओज हे एक पोर्टफोलिओ बनवू शकतो म्हणा. इट वॉज ग्रेट, बट काय आहे की कधी कधी स्वतःची एक साईट असली ना, ते एक समोरच्या व्यक्तीला एक वेगळाच इफेक्ट तयार होतो. या कारण त्याच्यामध्ये आपण कसं, आता युट्यूब व्हिडिओ मध्ये आपण ओनली व्हिडिओ हे करू शकतो, बट माझ्यापाशी काही पीडीएफ पण आहे, काही रायटिंग स्किल्स पण आहे, मी काही लिहिलं पण आहे वगैरे वगैरे. सो इट वॉज लाईक दॅट की एका साईटवर आपण या साऱ्या गोष्टी अपलोड करून हे करू शकतो. म्हणजे एक प्रकारे आपली म्हणजे क्वालिटी वाढेल. या दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. की जो कोणी व्यक्ती मला हायर करेल तो माझी साईट बघून असं फील करेल की हा, इस बंदे में कुछ दम है. या सो या so that's why I'm doing it, and it was very essential for me. Yeah, अजून तर काही नाही. यस, उद्याचा काय प्लॅन आहे? उद्या ऍक्च्युली सकाळी उठायचं आहे. यस, कारण आपण दुपारी शूट करू शकत नाही. यस, दुपारी आपण छत्रपती चौक किंवा त्यानंतर आंबेडकर चौक वगैरे आणि त्यानंतर शास्त्री चौक हे आपण दुपारी शूट करू शकत नाही. हे रिअली जिथे रश आवर ज्या टायमाला रश आवर खूप कमी राहील, म्हणजे ट्रॅफिक वगैरे खूप कमी राहील, तेव्हाच आपण शूट करू शकू. तर मॉर्निंगला ट्रॅफिक खूप कमी राहते, तशा वेळेस आपण इझिली शूट करू शकतो. आज गांधी पुतळ्याचं आपण शूट केलं. येस, तेवढा रश आवर मध्ये, आणि इट वॉज रिअली ग्रेट. काहीच ट्रॅफिक नव्हतं, जस्ट येणारे जाणारे लोक होते. इट वॉज गुड. सो उद्या सकाळी पुन्हा 5 वाजता उठायचं आहे आणि 6 वाजता उठून आपल्याला शूट करायचं आहे. तर कोणकोणते स्पॉट्स आहे अगोदर आपल्यापाशी आहे? फर्स्ट ऑफ ऑल छत्रपती चौक. इट वॉज रिअली एसेन्शियल आणि इट वॉज रिअली रश आवर, कारण इथे नेहमीच गर्दी राहते. या सो मी अगोदर म्हणलं गेलं होतं की आपण शूट करू बाय तो नाही का, आपण मागून येऊन समोरून फोकस करणं, म्हणजे कॅमेरा टिल्ट करून बघणं. बट याच्यामध्ये कसं आहे की क्रॉपिंग मध्ये खूप जास्त घेतो आणि इट वॉज नॉट गुड. पण आपण हा शॉट पण घेऊ म्हणा. येस, माझं हे काय की आपण स्ट्रेट जाऊ सब्जेक्ट कडे. या
सब्जेक्टकडे जस्ट स्ट्रेट जाऊ आणि कॅप्चर करू. छत्रपती चौक समोर एक रस्ता आहे जो बिलकुल स्ट्रेट जातो. ओके, त्यामुळे काय होईल की ट्रॅफिकला आपण म्हणजे सकाळी ते युजली ट्रॅफिक तर नसतेच, पण जेवढं काही ट्रॅफिक राहील त्यांना आपण जास्त डिस्टर्ब नाही करू आणि इझिली आपण आपले शॉट घेऊ शकू. पण प्रॉब्लेम हे काय डूड की आज गणेश विसर्जन होतं आणि तिथे खूप मोठं टँक लागून आहे आणि तिथे आज सगळ्यांनी गणपती वगैरे शिरवला. तर का ते उद्या सकाळपर्यंत त्यांनी उचलन का वगैरे, कारण जर त्यांनी उचलला नाही तर तो आपल्या शॉट मध्ये येईल. जसं आपण स्ट्रेट शॉट घेत आहोत, आपण 2 शॉट घेऊन राहिलो छत्रपतीचे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण स्ट्रेट घेताय आणि देन ट्रॅकिंग शॉट घेताय. तर मला असं वाटते आपण दोन्ही शॉट घेऊ. जर आपण स्ट्रेट शॉट मध्ये जर तो डूड छत्रपती जो आहे ना, जो पुतळा आहे तो खूप मोठा, इट वॉज टू मच वास्ट यार. युजली जो फ्रेम मध्ये जरी आला ना तरी तो क्रॉप होऊनच जाईल. तो वॉप स्टॅबिलायझर तो त्याला क्रॉप करूनच टाकेल. सो डोंट नीड टू वरी अबाउट दोज थिंग्स. यस, हे या जस्ट लाईक तू स्ट्रेट पण घे आणि ट्रॅक पण घे, दोन्ही शॉट घेऊन टाक. ओके, सकाळचं ते आहे पहिलं छत्रपती. दुसरं आहे माझं बजाज चौक मध्ये ते क्लॉक टावर. या बट ते क्लॉक टावर नाईटला चांगलं दिसते. यस, बट मला डाऊटफुल असं आहे की नाईटला रश आवर राहतो तर वी कॅनॉट डू दिस. येस, नाईटला जरी म्हणलं तर मग आपण डायरेक्ट सरळ सकाळीच येऊ बा. या म्हणजे सकाळी 2-3 वाजता शॉट घेऊ, म्हणजे आताच जाऊन शॉट घेऊ वगैरे असं. बट नाईटला कसं सगळीकडे लॉकडाऊन आहे ऍक्च्युली, तर त्यामुळे लोक तर काही आहे नाही, लोक नाही, त्यामुळे स्ट्रीट लाईट पण खूप रेअरली आहे. काही काही ठिकाणी आहे, काही काही ठिकाणी नाहीच आहे. ओके, आणि कसं आहे की तिथे क्लॉक टॉवर जर सोडलं ना तर बाकी अशी कोणतीच अशी गोष्ट नाही जे खूप चांगली आहे बा. या सो मला असं वाटते की आपण नाईटला शूट करू. नाईट वॉज बेटर यार, कारण तिथे जे एलईडी लावलं ना ते खूप जबरदस्त आहे. इट वॉज ओके, ठीक आहे. या बट नाईट साठी मग कसं उद्या संध्याकाळी यावं लागेल यार, किंवा आज आता तर मी बिलकुल नाही, कारण आता माझी मनी सिरीज नाही. इज वॉज लाईक आता मी 35 एपिसोड रेकॉर्ड केला की आय वॉज स्लीप. यस, पण उद्या सकाळी मला लवकर उठायचं आहे. सो इट जस्ट या ओके. सो आपण हा जो क्लॉक टावर आहे ना तो शायद आपण उद्या संध्याकाळी वगैरे करू. ओके, याची आपण प्रॉपर प्लॅनिंग करू का केव्हा करायचं आहे वगैरे. ओके, बट फर्स्ट ऑफ ऑल छत्रपती चौक, त्यानंतर आंबेडकर चौक. आंबेडकर चौक मध्ये पण खूप सिम्पल आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला स्ट्रेट जाऊन शॉट घ्यायचा आहे. आपण त्याच्यामध्ये ट्रॅकिंग शॉट नाही लावू, कारण ट्रॅकिंग शॉट मध्ये ऍक्च्युली कसं आहे तो पुतळा खूप छोटा आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे शेड आहे ते खूप मोठं आहे. या तर त्यामुळे खूप डिफिकल्ट होईल त्याला ट्रॅक करणं. सो बेटर आहे आपण सीधा स्ट्रेट जाऊन शॉट घेऊ. सो इट वॉज मच बेटर. ओके, त्यानंतर अजून कोणकोणते शॉट्स आहे आपले. शास्त्री चौक तो पण आहे, तर तो पण आपण स्ट्रेट जाऊन शॉट घेऊ. इट वॉज मच बेटर लुक. ओके, त्यानंतर धुनेवाला मंडपाशी एक ऍबस्ट्रॅक्ट आहे. ऍबस्ट्रॅक्ट याने एक मूर्ती तर नाही बट समथिंग काय नाही ते स्ट्रक्चर आहे. मी असं बघितलं होतं हलकासा. यस, डोक्यात वगैरे एक्झॅक्टली आहे नाही, बट तिथे काही ना काहीतरी आहे जिथे आपण शूट करू शकतो. तर तिथे आपण घेऊ आणि जाऊ. ओके, तर 3-4 लोकेशन आहे सकाळी. ओके, आणि सकाळी समजा जमलं तर आपण रेल्वे स्टेशन पण कव्हर करून टाकू. ओके, कारण रेल्वे स्टेशन मध्ये तो वाला बंद राहणार नाही, तर आपण आपलं होऊन जाते काम बघ याच्यामध्ये. ओके, आणि आपण एवढेच ठेवू ऍटलिस्ट. येस, मग त्यानंतर मग आपण दुपारी पाहू की अजून काय आहे. तर अरे हो, अजून आहे वाटतं. ऍक्च्युली आपल्याला शूट करायचं आहे हे म्हणजे आपल्याला रस्त्यावरून चालायचं आणि ते शूट करायचं आहे. ओके, जस्ट लाईक निर्मल बेकरीचा रोड आहे आणि त्यानंतर जो राजहोजी एरिया आहे ना तिथला पण रोड आहे, एक मार्केटवाला आहे ना. ओके, तर इथे हायपर लॅप्स नाही, हा जस्ट लाईक व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. याला आपण सुपर स्पीड करू 4000 या 5000 वर प्रीमियर मध्ये विथ मोशन ब्लर. ओके, याला शूट कसं करायचं, इट वॉज रिअली नॉर्मल आहे. गिम्बल वर आपण असा कॅमेरा स्टेबल करायचा आणि त्याला लॉक करायचा आहे. ओके, येस, इथे लॉक करणं बहुतच जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जेणेकरून आपली मुवमेंट होणार नाही, बिलकुल स्ट्रेट राहील कॅमेरा.
दुसरी गोष्ट अशी राहील की आपल्याला कॅमेरा अप अँड डाऊन जास्त करायचा नाही. एकदा गिम्बल लॉक झाला की आपल्याला जो स्टेडी कॅमेरानं जो आपण होल्ड पोझिशन घेतली ना, सेम पोझिशनवर आपल्याला चालायचा आहे. ओके. दुसरी गोष्ट की आपला जो व्हिडिओ आहे हायपर लॅप्सनी ऑलमोस्ट करीब 1.5 ते 2 मिनिटाचा वगैरे आहे. तर 30 सेकंडचा जो व्हिडिओ आहे ना, तो या मोशन टाइम लॅप्स आहे. सॉरी, ह्या टाइम लॅप्सच म्हणता येईल एक प्रकारे. तर या 30 सेकंड मध्ये जर विचार केला गेला ना, तर आपल्याला ऑलमोस्ट करीब व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची आहे, म्हणजे करीब 15 ते 20 मिनिटाची रेकॉर्डिंग, म्हणजे ज्याला कमी करून हार्डली सेकंड्स मध्ये कन्वर्ट होईल. सो इट विल बी बेटर. ओके. यामध्ये आणि हे टाइम लॅप्स मध्ये नाही, हे आपलं नॉर्मल शूटिंग म्हणजे 1080p विथ 30 FPS. ओके. 4K मध्ये नको करू, कारण 4K मध्ये आपला सिस्टम हँडल करत नाही. सो डोंट टेक 4K, युजली 1080 वरच घ्या. ओके. सो हे दुपारी शॉट घ्यायचे आपल्याला. सो इट वॉज अ प्री प्लॅन. येस. सो लेट्स फाइंड आउट. बट हे तर झालं आपलं प्री प्लॅन. बट व्हॉट अबाउट टुमारो? काऊन टुमारो काय उद्या? उद्या आहे आपला बर्थडे. येस, इट वॉज लाईक 2 सप्टेंबर 1993. आय वॉज बॉर्न. येस. आणि उद्याची तारीख आहे 2 सप्टेंबर 1920. म्हणजे ऑलमोस्ट मी 27 वर्ष कंप्लीट झाले माझे, आणि आता मला 28 लागेल. येस. सो इट वॉज लाईक माझ्यासाठी एक खूप मोठा दाग आहे हा, की आताही मी घरीच आहे. आताही मी घरी, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की हे कोरोना आहे त्यामुळे मी इथे घरी आलो. माझी एक प्रकारे मजबुरी आहे वगैरे. येस. बट इट वॉज लाईक दॅट की तरी आपण त्या पोझिशनवर नव्हतो ज्या पोझिशनवर आपण असं फील करू की आपण एक परफेक्ट आहो बा, म्हणजे वगैरे, की आपल्याला काय होणार नाही वगैरे, अगोदर पासून नव्हतोच. येस. सो व्हॉटएव्हर, या म्हणजे जे झालं त्याला तू चेंज करू शकत नाही, बट जे समोर होणार आहे आपण त्याच्यावर फोकस करू. येस. सो माझा फोकस हाच आहे की आपण जेवढ्या लवकरात लवकर आपण आपला पोर्टफोलिओ बनवू, आणि पोर्टफोलिओ बनवल्यानंतर लवकरात लवकर आपण आपल्या मोठ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसला दाखवू, जेणेकरून आपली लायबिलिटी वाढेल आणि लवकरात लवकर आपल्याला काम भेटेल. ओके. सो दॅट इज मोस्ट एसेन्शियल थिंग्स. येस. पण डूड, उद्याचा बर्थडे आहे, तर तुला काय सांगायचं आहे? डूड, मला माझा बर्थडे मला बिलकुल आवडत नाही. मला माझा बर्थडे. वाय? बिकॉज ऑफ दॅट की मला असं फारसं काही स्पेशल वाटतच नाही का माझा बर्थडे आहे बा वगैरे, बिलकुलच नाही. कारण हा, लोकांना खूप जास्त वाटतात वगैरे, म्हणजे मित्र काही प्लॅन करेल, सोनूताई केक वगैरे घेऊन येईल वगैरे. प्लीज डोंट डू दिस. येस. इट वॉज लाईक दॅट की म्हणजे कसं की मला जास्त लोकांसमोर यायला आवडत नाही. दॅट्स इट. येस. जस्ट लाईक म्हणजे एक भीडमध्ये राहूशा वाटते. हा, भीडमध्ये राहून काम करूशा वाटते, आणि त्यानंतर कामामध्ये पण लीड करूशा वाटते. बट माझा बर्थडे आहे बा आणि तुम्ही सेलिब्रेट करा, इट वॉज नॉट वेल यार. येस. ऍक्च्युली कसं आहे की बर्थडेचं काही मिनिंग पण नाही आहे. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की म्हणजे मानून घे की मी 11 ऑगस्ट 2015 माझ्या लाईफमध्ये एक असं काही चेंजेस झालं, जेणेकरून मी ते डेट कधीच विसरू शकत नाही. या ज्या दिवशी मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवात केला 11 ऑगस्ट, तर मला या दिवसाची किंमत आहे. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की समथिंग, काही ना काहीतरी झालं, त्यामुळे हे असं काहीतरी सुरू केलं मी. ओके. सो इट वॉज लाईक दॅट की हे तारखेचं मला महत्व आहे, कारण याच्यासाठी मी काही ना काहीतरी एफर्ट घेतले किंवा काही ना काहीतरी माझ्यासोबत झालं. यस. मी केव्हा ना केव्हा तरी पैदा होणारच होतो. तर कोणतीही तारीख घे, 2 सप्टेंबर घे किंवा 3 सप्टेंबर घे किंवा 4 ऑक्टोबर घे किंवा 29 फरवरी पण घे, व्हॉट एव्हर, कोणतंही असो. ओके. याच्यामध्ये काही फरक नाही का मी कोणत्या दिवशी पैदा झालो. येस. सो इट वॉज लाईक मला असं फारसं काही महत्व वाटत नाही की माझा बर्थडे आहे बा वगैरे. सो बट कसं की मी ज्या दिवशी, म्हणजे मला असं वाटतंय की मी काही ना काहीतरी काम केलं, पण तो दिवस माझ्यासाठी नेहमी लक्षात राहतो. युजली मला असं वाटतं की
मी माझा बर्थडे सेलिब्रेट म्हणजे इट वॉज लाईक दॅट की आता तुम्ही आहे तर बर्थडे सेलिब्रेट होणारच आहे. येस, वाय? बिकॉज ऑफ दॅट की जरी तू नाही म्हणशील का मला माझा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायचा नाही आहे, बट आसपासची लोक आहेत, तुला आवडणारे लोक आहेत जे तुला लाईक करतात, ते लोक करतात सेलिब्रेट. या इट वॉज नॅचरल थिंग्स या, कारण त्यांना उत्सुकता असते वगैरे. सो इट वॉज दॅट थिंग. येस, आपण म्हणजे जस्ट लाईक जरी आपल्याला आपल्या बर्थडे मध्ये समजा जर हे बघ आता कसं बादलचा बर्थडे घे किंवा पिंटीचा बर्थडे घे, तेव्हा तू कसं एक्साइटेड राहते, हा आज पिंटीचा बर्थडे तो आज कुछ रहेगा कुछ जबरदस्त वगैरे. तर आपण कसं नेहमी हे करतो, तर असे लोक पण असतात वगैरे. सो उद्या ना उद्या अशी सिच्युएशन येईलच. या ऍक्च्युली कसं आहे की उद्या बर्थडे आहे ना, तर माझा प्लॅन असा आहे की संध्याकाळी मी जाईन पिंटीकडे, सगळे पोरं वगैरे राहीन, आपली छोटीशी पार्टी म्हणून हार्डली 100-200 रुपये खर्च करेन आणि आपले जेवढे वेफर्स वगैरे आहे हलक्याच्या छोट्या ह्याच्यामध्ये निपटून टाकायचा. दॅट्स इट. येस, जास्त मोठं आता आपण आपल्यापाशी पैसा नाही ना, आणि आपण निठल्ले आहे एक तर त्यामुळे आपण कथाही असं पैसा खर्च करू नको आणि छोट्या ह्याच्यामध्ये निपटून टाका. ओके वगैरे. सो खतम होऊन जाईल. आणि घरी सोनूताई प्रीताईत वगैरे येणार तर नाहीच आहे. ऍक्च्युली कसं आहे की मी कसं एक प्रकारे थोडासा प्लॅन केला होता की प्रीतीताईच्या वाढदिवसाला मी गेलो नाही. वाय? कारण इट इज लाईक दॅट. जाऊ द्या, ते पाहू यार पुढचं पुढे, आता कोण येईल, काय येईल ना, कसं होईल. इट इज लाईक बट बॉडीवर समज उद्या समज जर बर्थडे राहिला, तू काम कसं करशील? यस, आणि ड्युरिंग द रेकॉर्डिंग पण तुला फोन येईल, तर तेव्हा पण कसं करशील? यस, कारण रेकॉर्डिंग करायच्या वेळेस तर फोन आला का जेवढं काही तुझा डेटा आहे ऑलमोस्ट लॉस होऊन जातो. आय डोंट नो यार, लॉस नाही होत रे, म्हणजे व्हिडिओ फाईल मध्ये असं होते ऍक्च्युली, फोटोज मध्ये नाही होत या, कारण फोटोज फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये फोटोज निघतो. सो व्हॉटएव्हर, बट आपला दिवस आहे तर लोकांना एक्साइटमेंट असते. सो लेट जस्ट ओके. बट हे झालं बर्थडे वगैरे. बट आपण नेहमी असं म्हणतो की या दिवशी आपला बर्थडे आहे तर आपण काय करायला पाहिजे? यस, म्हणजे जस्ट लाईक या बर्थडेचं ठीक आहे, तुला काही महत्व नाही आहे, व्हॉट एव्हर इट इज. यस, बट कसं आहे की आपण 28 वयाचं झालो आहे. या तुझं काही ना काहीतरी एम किंवा टार्गेट असायला पाहिजे. तर व्हॉट इज युअर एम किंवा टार्गेट? येस, मी डिसाईड केलं होतं मागच्या वर्षी की या वर्षी म्हणजे या सप्टेंबरमध्ये मी माझा बर्थडे मुंबईला सेलिब्रेट करेन. सेलिब्रेट करेन म्हणजे इन सेन्स की मी त्या सिच्युएशनला मुंबईला राहीन. या आणि मी राहणार पण होतो या, म्हणजे ऑलमोस्ट सगळी प्लॅनिंग झाली होती वगैरे वगैरे. 2020 मध्ये मी काय करणार होतो, मी माझं पूर्ण सेटल होतं. येस, म्हणजे मी ठरवलं होतं की जानेवारी, फरवरी, मार्च पर्यंत मी जॉब करीन. ओके, मार्च मध्ये मी रिझाईन टाकीन, एप्रिल पर्यंत माझं रेजिग्नेशन ऍक्सेप्ट होऊन जाईल. ओके, ते एप्रिल पर्यंत माझ्यापाशी ऑलमोस्ट करीब 30,000 ते 40,000 रुपये राहील, कारण मी त्या हिशोबाने जमा पण केले होते. यस, ऍक्च्युली कसं आहे की फरवरी महिन्यात थोडेसे खर्च पण झाले बिकॉज ऑफ दी गोवा टूर. बट त्याच्यानंतरही माझ्यापाशी होता थोडासा बॅकअप. मी माझ्या म्युच्युअल फंड्स मध्ये वगैरे थोडेसे पैसे इन्व्हेस्ट केले होते, तर त्याच्यामध्ये आणि माझा पेमेंट पण होता. त्या हिशोबाने मी ठरवलं होतं की मे मध्ये मी माझं रेजिग्नेशन राहील बा. तर 1 मे मी मुंबईला जाईल. तर मार्च एप्रिललाच मी रेजिग्नेशन टाकील, म्हणजे 15 एप्रिलला रेजिग्नेशन टाकील. रेजिग्नेशन ऍक्सेप्ट झाल्यावर 15 मेला ही जॉब सोडल्यानंतर मग काय, मग मी 15 दिवस राहील. तर त्या 15 दिवसामध्ये मी मुंबईला राहीन कुठं, खाईन कुठं वगैरे, या सगळ्या गोष्टी डिस्कवरी करीन. आणि मईच्या 1 तारखेच्या किंवा एप्रिलमध्येच 20-22 तारखेला मी मुंबईला जाईल बा. ओके, आणि मुंबईला जाईल आणि मुंबईला गेल्यानंतर मग मी आपलं काम सुरू करेल, स्ट्रगलिंग सुरू करेल. त्यावेळेस माझं काही हे नव्हतं की मी व्हिडिओ वगैरे बनवीन बा. त्यावेळेस माझं हेच मोठं होतं की मुंबईला गेल्यानंतरच मग मी माझं सुरुवात करीन काम. या मग पण त्याच्या अगोदरच काय झालं की मार्च मध्येच कोरोना आला आणि ऑफिस बंद झाले.
आणि त्यामुळे मग मी घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मग काय की सगळीकडे लॉकडाऊन होता. ऑलमोस्ट पूर्ण देश, ऑलमोस्ट पूर्ण वर्ल्ड लॉकडाऊन होतं. येस, म्हणजे कोणी कुठे जाऊ शकत नव्हतं, कुठे येऊ शकत नव्हतं. येस, तर अशा परिस्थितीमध्ये मी मुंबईला जाणं इट वॉज नॉट रिअली पॉसिबल. येस, आणि युजली कसं आहे की कोणीच अलाव नाही करू शकत. इवन मला वाटते मी जातो बा तरी मला जाऊ देऊ शकत नव्हते, कारण अलाऊच नव्हते. सगळे ट्रॅफिक, ट्रान्सपोर्ट सगळंच बंद होतं. फ्लाईट, त्यानंतर रेल्वे स्टेशन वगैरे सब 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 बंद. ओके, तर अशा स्थितीमध्ये मग खूप कठीण झालं. ओके, इथून घरून निघणं. तर मग मला असं वाटलं की आपण हा जो वेळ आहे हा आपल्या कामामध्ये युटिलाइज करू, म्हणजे आपण काही व्हिडिओज वगैरे बनवू जेणेकरून आपल्याला समोर कामी पडेल. सो या हिशोबाने मी काही व्हिडिओज वगैरे बनवणं सुरू केले आणि इट वॉज गुड. या, आणि आताही सुरू आहे. यस, इव्हन शॉर्ट फिल्म वर पण काम सुरू आहे माझं. ओके, सो या, म्हणजे मी एवढं म्हणत आहे की मी माझा एव्हरी टाइम, म्हणजे अगोदर मी माझा खूप सारा वेळ टाइमपास मध्ये जात होता. बट आता मी तसं बिलकुल नाही करत आहे. मी आता एव्हरी डे प्लॅनिंग करत आहे की मी आज काय करीन आणि उद्या काय करीन. ओके, म्हणजे आज काय केलं आणि उद्याची प्लॅनिंग. येस, कारण याच्यामुळे मी काफी प्रोडक्टिव्ह राहतो आणि नेहमी काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. सो इट वॉज रिअली एसेन्शियल थिंग फॉर मी. सो दॅट्स वाय तिचा फोन आला आहे, मला त्याला फोन पण करायचा आहे. युजली जॉब ऑपॉर्च्युनिटी पण आली आहे, बट मी याच्यावर सिरियस नाही. येस, मला असं वाटतं की जोपर्यंत मी माझा पोर्टफोलिओ बनत नाही त्याच्यानंतरच मी कामाला जाईन बा. ओके, तर या हिशोबाने मी कसं एव्हरीडे याच्यावरच काम करत आहे, माझ्या व्हिडिओजवर. पहिले हायपरलॅप्स व्हिडिओ आणि त्यानंतर मग मी माझे शॉर्ट फिल्मवर कम्प्लीट करेन. जशी माझी शॉर्ट फिल्म कम्प्लीट झाली की मी माझी साईट बनवीन. युजली मी आतापासूनच विचार करून राहिलोय आणि त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पण काढून राहिलोय. squarespace.com, त्याच्यावर आपण फ्रीली साईट ओपन करू शकतो. फ्रीली आहे की कॉस्ट लागतो बा, किती लागते, इट वॉज नॉट नो, अजूनपर्यंत मला माहित नाही. स्क्वेअर स्पेस आहे किंवा wix.com आहे, हे पण आहे. याच्यामध्ये आपण चांगला आपली प्रोफाईल क्रिएट करू शकतो, आपलं एक प्रकारे कॉन्टेंट क्रिएट करू शकतो. ओके, सो हा आहे, तर याच्यावरच माझं काम सुरू आहे. ओके, म्हणजे साईट बनवणं, त्यानंतर स्वतःचा पोर्टफोलिओ बनवणं. ओके, आणि पोर्टफोलिओ बनवल्यानंतर सगळ्यांना रेकमेंड करणं. ओके, रेकमेंड करणं किंवा एक प्रकारे प्रोडक्शन हाऊसमध्ये सांगणं की यस ये हे बा. आणि मला असं स्वतःवर कॉन्फिडन्स पण आहे आणि विश्वास पण आहे की ऑब्व्हियसली मी लागेल, डेफिनेटली लागेल. यस, कारण मला खूप काही समोर जाऊन कामं करायची आहे. हे झालं, तुला हे काम करायचं आहे, बट या प्रोसेसला किती वेळ लागेल. या हे अपरलॅप्स व्हिडिओ बनवण्यासाठी मी दिवस रात्र एक करून आलो. यस, म्हणजे काल, म्हणजे आज सकाळी 5 वाजता उठून वगैरे फोटोज काढले. ऑलमोस्ट करीब 817 फोटोज काढले. काल थोडासा बिझी होतो, त्यामुळे काल पासून सुरुवात केली. तर काल मी करीब
कधी काम चुकते पण त्या हिशोबाने आपण पुन्हा त्याला अंडरस्टँड करतो. जर तुझं 6 तारखेला हायपरलॅपचा व्हिडिओ बनत आहे आणि त्यानंतर तू 6 तारखेच्या नंतर तू शॉर्ट फिल्मवर काम करतो म्हणलं तर तुला किती वेळ लागेल? मी असं म्हणतो की समजा जर मी शॉर्ट फिल्मवर काम करतोय म्हणलं 6 तारखेपासून 6 किंवा 7 तारखेपासून, तर याच्यामध्ये ऍक्च्युली 2 दिवस लागेल मला स्क्रिप्टिंग करायला. ओके, शॉर्ट डिसाईड करायला, शॉर्ट ब्रेकडाऊन करायला. ओके, आणि त्याच्यानंतर शूटिंग करायला, केल्यानंतर मग एडिट करायला. तर याचे आपण डे बाय डे घेऊन राहिलोय. ओके, कारण एडिटिंगला पण थोडा वेळ लागतो, कधी कधी ट्रायल अँड एरर पण करावं लागते याच्यामध्ये खूप सारे, कारण याच्यामध्ये डुप्लिकेट सीन आहे तर बहुत प्रिसाइजली आपल्याला मास्किंग करावं लागते. तर ऍटलिस्ट मी म्हणतो की शायद सप्टेंबर कम्प्लीट होऊन जाईल, ऑक्टोबर पर्यंत आपली शायद बनून जाईल, या असा अंदाज आहे माझा. यस, आता मी फिक्स नाही म्हणू शकत, पण एवढं कन्फर्म म्हणू शकतो की 15 ऑक्टोबरच्या अगोदर आपली शॉर्ट फिल्म बनून जाईल, जर माझ्यापाशी दुसरी कोणती आयडिया वगैरे नाही आली तर. हा म्हणजे कसं आहे की मी हे शॉर्ट फिल्मवरच अगोदर काम करणार होतो, बट कसं आहे की मधातच मला हे टाइम लॅप्स आणि हायपर लॅप्सचा व्हिडिओ युट्यूबवर दिसला, बघितला, आणि त्यानंतर मला वाटलं की आपण करावं बा. सो त्यानुसार मग मी लागलो. सो तर कसं आहे की आपण पहिले हा हायपर लॅप्सचा व्हिडिओ बनवून घेऊ, आणि त्यानंतर मग मी असं म्हणतो की माझी शॉर्ट फिल्म ऑक्टोबर पर्यंत बनून जाईल. ओके, समजा जर या 3 सप्टेंबरला या व्यक्तीने मला जॉब ऑफर केली आणि तो व्यक्ती म्हणत आहे की तुम्ही येऊन जा, तर का तू जाशील काय? ऑब्विसली ऑफकोर्स येस आय कॅन. येस, मला वाटते मी जाईल. येस, बट मला थोडंसं डाऊटफुल आहे, कारण मला थोडंसं अशा लोकांसोबत पण बोलावं लागेल जे त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे वगैरे वगैरे, का मला वेट करायला पाहिजे का जायला पाहिजे. बट राईट नाव माझी अशी सिच्युएशन नाही आहे की मी घरी थांबव बा. येस, कारण इन द एंड मला तिथेच काम करायचं आहे. येस, तर इट वॉज लाईक दॅट की आपण करू. ओके, सो इट वॉज, अजूनपर्यंत काही बोलणं नाही झालं. 3 तारखेच्या नंतर तो केव्हा बोलवेल, काय आणि कसं आहे ते, इट वॉज, मला पण अजून काही कन्फर्म वाटून राहिलं की तो ऍज असिस्ट म्हणून कामाला घेईल का नाही घेईल वगैरे. इट वॉज ओके, बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तो कॉल करेल ना, त्याच्यानंतर काय सिनारिओ होईल दॅट इज अनदर लेवल. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की ऑक्टोबरच्या मिड पर्यंत आपली ऑलमोस्ट प्लॅनिंग तयार आहे.
आणि जशी ऑक्टोबर म्हणजे आपली शॉर्ट फिल्म कम्प्लीट झाली तर सगळ्यांना रेकमेंड करणं आणि त्यानंतर मग आपलं असिस्टचं एक डिरेक्टर कार्ड काढणं. ओके. आणि त्यानंतर वेंट टू गो मुंबई. येस. सो मी एवढं म्हणू शकतो की या इयर एंडच्या अगोदर मी मुंबईला असायला पाहिजे. येस. कारण आपण एव्हरीडे असंच म्हणतो, एव्हरी इयर आपण हेच म्हणतो की मी यावर्षी माझा सप्टेंबरला मी इथे राहील किंवा इयर एंडला मी इथे राहील वगैरे वगैरे, आणि मी तिथे राहत नाही. इट वॉज वॉट एव्हर यार. सो येस, आतासाठी एवढंच, फारसं तर काही आहे नाही. येस, जसं थकलोय आणि मला झोप पण लागली आहे. ऑलमोस्ट 41 मिनिट आपण बोललो आहे. सो right now this is the end. This is the My Artifact episode number 9/20/18. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.